सुरू करू. मग त्यांनी म्हणजे अतिशय सुंदर पद्धतीने तुलसीदासांनी हे सांगितलेलं आहे. अध्यात्म रामायणामध्येही अनेक दाखले दिलेले आहेत. म्हणजे हे जे उत्तर प्रदेशी संत होते, इतर अनेक प्रदेशातले जे आसामचे होते, त्या अनेकांनी हे माया म्हणजे काय आणि ईश्वर म्हणजे काय या संकल्पना समजावून सांगितलेल्या आहेत. तर ही माया कशी आहे म्हणे, ही ठगवणारी माया आहे. म्हणजे आता बघा ना, ब्रह्मा विष्णू महेश ह्यांना निर्माण केलेलं आहे. आणि नंतर असं सांगितलेलं आहे की म्हणजे ह्या मायेनी या तिघांना निर्माण केलं, ब्रह्मा विष्णू महेशांना. आणि जेव्हा ब्रह्मदेवाने विचारलं की तू कोण आहेस, तुझा पती कोण आहे, तर ती म्हणते की मीच तुझी पत्नी आहे आणि तू माझा पती आहे. म्हणजे पुत्राबद्दलही अभिलाषा धरणारी अशी ही माया. म्हणजे माया या शब्दावरूनच आपल्याला कळायला पाहिजे की माया म्हणजे जी नाही, जिचं काही अस्तित्वच नाही, अशी ही माया आहे. आणि मग छलकपटाने मानवाला प्रपंचात भ्रमवणारी अशी ही माया आहे. म्हणून तिला ठगवणारी असं म्हटलेलं आहे. कबीर तर मायेला पापिणी असं म्हणतात. अनेक संतांनी अनेक उपमा दिलेल्या आहेत या मायेला. आणि या मायेमध्येच आपण सगळे राहत असतो, त्यामुळे आपल्याला तिचं स्वरूप हे खरंच वाटतं, आपल्याला काही ते खोटं वाटत नाही. या मायेने जीवात्म्याशी संबंध जोडलेला आहे आणि जीवात्मा प्रपंचाची सुखदुःखे उपभोगू लागतो. मायेविषयी अनेक सुंदर रूपकं केलेली आहेत यांनी. ही माया ही संतांची शत्रू आहे म्हणे. कारण संत ईश्वराला जाणतात, ईश्वराला ओळखतात, त्यांना माया ही खोटी वाटते, त्यामुळे ते मायेत कधी अडकत नाहीत. म्हणून संतांची शत्रू आहे ही माया. मायेला संतांनी कठपुतळी म्हटलेलं आहे. कठपुतळीला कसं, तो जो त्याच्या हातात दोर असतो आणि कठपुतळी स्वतः नाचत नसते, तर त्या दोराच्या साह्याने तो तिला नाचवत असतो. तशी ही माया आहे असं सांगितलेलं आहे. मायेविषयी आणखी आखा भगत म्हणून एक संत आहेत, ते म्हणतात, क्षणाक्षणाला आपले रंग ढंग बदलणारी अशी ही माया आहे. माया पापिणी आहे. पळे पळे पलटाय ढंग, येतो आखा माया ना रंग. माया ठगनी माया पापिणी, जमसेवता डसे सापिणी. अतिशय सुंदर वर्णन केलेलं मायेचं. जीव संसारामध्ये भटकत असतो, माया त्याला आपलासा करून फसवते. ज्याप्रमाणे दुष्ट मनुष्य विश्वासघात करून छलकपट करतो, त्याप्रमाणे माया करते. कसाई आपल्याजवळील मेंढ्यांना खाऊ घालून धष्टपुष्ट करतो आणि नंतर त्यालाच कापून खातो. म्हणजे माया जीवाला असेच करते. अतिशय म्हणजे काय म्हणायचं त्याला, दाहक वर्णन हे केलेलं आहे मायेचं. थोडक्यात काय की जिथे द्वैतबुद्धी असते, जिथे भेददृष्टी असते, तिथे माया असते. अद्वैत जिथे असतं तिथे माया नसते. तिथे अद्वैत म्हणजे तू आणि मी एकच, आणि जिथे तू आणि मी वेगळं आहे तिथे माया असते. ब्रह्मांडाची उत्पत्ती लय हे सगळं मायेमुळेच होतं. जगत काल हे सगळं मायेचंच नाटक आहे. आपण राहतो ते मायेमध्येच राहतो. म्हणजे बालक जसं खेळण्याबरोबर खेळतं, नंतर ते मोडून टाकतं, तसं माया जीवाबरोबर खेळते असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणजे मायेला जर जिंकायचं असेल तर विवेक आणि वैराग्य हे आपल्या अंगी यायला पाहिजे. प्रपंच हे तिचं स्वरूप आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. खूप खूप वर्णन केलेलं आहे मायेचं. त्याच्यानंतर ईश्वराचं पण वर्णन केलेलं आहे. आता माया आपल्याला कळली असं आपण समजू. आता ईश्वराचं वर्णन आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे. इतर संत कसे आपण काही खूप वाचलेले नसतात, त्यामुळे त्यांच्याबद्दल समजावून घेणं थोडं अवघड जातं. पण ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. आणि ह्या अवतार कल्पना आपण बऱ्याच वेळा वाचलेल्या पण आहेत. ईश्वर जेव्हा अवतार घेतो तेव्हा काय करतो, त्याचं कार्य काय असतं, 4थ्या अध्यायामध्ये झालेलं आहे आपलं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनाम. साधूंचं परित्राण करण्यासाठी. अहो या नाकीलताई मला सारखा फोन करतात. नाही ना, ऑनलाईन क्लास चालू आहे, त्यांना बंद करून आता कसं सांगू, मी सांगतो. तुम्ही सांगू पण हे बंद करा, राहू दे. तर सज्जनांचे संरक्षण करण्यासाठी
दुर्जनांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी अशी त्रिविध कामगिरी या मायेची नाही, ईश्वराची. माया पाहणं झाली आपली आता पाहून. आता ईश्वर संकल्पना समजावून घ्यायची आहे. कारण या श्लोकामध्ये ईश्वरच सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया, की माया कशी आपल्याला भुलवते आणि ईश्वर कसा प्रत्येकामध्ये असतो. म्हणून ईश्वर आणि माया हे आपण समजावून घेतो आहे. मायेचं स्वरूप पाहिलं, आता ईश्वराचं स्वरूप पाहायचं आहे. तर ईश्वर हा 3 कामांसाठी येतो. एक सज्जनांचं संरक्षण, दुर्जनांचा नाश आणि धर्माची संस्थापना. आणि सज्जनांच्या हातून तो सुखाची ध्वजा उभारतो. सज्जनांकरवी गुढी सुखाची उभवी. त्याहीपेक्षा त्याचे महत्त्वाचे काम असते तो म्हणजे धर्म आणि नीतीची सांगड घालतो. हे ईश्वराचं काम असतं. साधूंचा मान प्रस्थापित करतो, दैत्यांचा कुळाचा नाश करतो. श्रीकृष्ण अवतारामध्ये आपण पाहिलेलं आहे, रामावतारामध्ये हेच केलेलं आहे. विवेकदीपाला आलेली अविचाराची काजळी झाडतो असा हा ईश्वर. त्यामुळे योग्यांना निरंतर दिवाळीचा दिवस उगवतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की ईश्वर हा करून अकर्ता असतो. अकर्तृत्व हा गुण त्याच्याकडे असतो. ज्याप्रमाणे सर्वेश्वर जर पाहिला तर तो वस्तुतः क्रियाशून्य असतो, परंतु तोच तिन्ही लोकांच्या विस्ताराची रचना करतो. आताच म्हटलं ना आपण की त्याच्याशिवाय, त्याच्या अधिष्ठानाशिवाय काही होऊ शकत नाही. चैतन्य तत्व आहे म्हणून हे सगळं आहे, म्हणून माया काय करू शकते, नाहीतर माया एकटी काहीच करू शकत नाही. म्हणजे कोणत्याही कर्माने लिप्त होत नाही ईश्वर. कर्म करतो पण करून वेगळा असतो. कारण त्याच्या ठिकाणी असणाऱ्या उदासीनतेचा कोणताही अवयव अशुद्ध होत नाही. त्याच्या सहज स्थितीचा तर भंगच होत नाही. त्याचा अकर्तेपणा चोळवटतच नाही. म्हणजे तो अकर्ताच असतो पण तरी तो सगळं करत असतो. आता हे सगळे बुचकळ्यात टाकणारे वाक्य आहेत, पण तरीसुद्धा समजावून घ्यायला पाहिजे. हे जग उत्पन्न होते, नाहीसे होते, याची त्याला खबरही नसते ईश्वराला. संकल्प मात्रेनं, म्हणजे ते सांगितलेलं आहे उपनिषदामध्ये की एकला एक होता ईश्वर, एकला एक होता. आणि मग त्याला कर्मेना म्हणे, त्याला कर्मेना. आणि त्याला असं वाटलं बहु व्हावं आणि म्हणून त्यांनी मायेला निर्माण केलं आणि मायेकरवी या जगाला निर्माण केलं. अशी एक संकल्पना सांगितली जाते. म्हणून तो अकर्ता आहे, की संकल्पाने त्यांनी फक्त ही सृष्टी निर्माण केलेली आहे. आणि सगुण स्वरूपाच्या संगतीने तो सगुणही होतो, तरी त्याचा निर्गुणपणा मोडत नाही. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. सगुण निर्गुण एकू गोविंदुर. म्हणजे सगुण आणि निर्गुण या दोन्हीच्याही पलीकडचा तो ईश्वर आहे. अगम्य आहे तो, म्हणजे त्याचं स्वरूप कोणालाही कळलेलं नाही आहे. संतांशिवाय कोणाला त्याचं स्वरूप कळलेलं नाही आहे. स्वतः भगवंतच म्हणतात की या माझ्या स्वरूपी वेदांना बोलता येत नाही. वेद मौनावले. मन आणि प्राण यांची गती माझ्या स्वरूपी चालत नाही. सूर्य चंद्र हे माझ्या स्वरूपी रात्रीशिवायच मावळतात. ते माझ्या स्वरूपाचे प्रकाशन करू शकत नाही. म्हणजे आपल्याला प्रकाश देणारे सूर्यचंद्र आहेत, पण या सूर्यचंद्रांना प्रकाश देणारा तो परमात्मा आहे. पोटात असलेला गर्भ ज्याप्रमाणे आईचं वय जाणत नाही, बाळाला काय माहीत असतं का आईचं वय, त्याप्रमाणे देवांना माझे ज्ञान नाही. आणि ज्याप्रमाणे पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना समुद्राचे माप कळत नाही, चिलटास आकाश ओलांडता येत नाही, त्याप्रमाणे मोठमोठे ऋषी जरी असले तरीसुद्धा त्यांचं ज्ञानसुद्धा मला जाणू शकत नाही, परब्रह्माला जाणू शकत नाही. मी कोण आहे, केवढा आहे, कोणापासून उत्पन्न झालो, केव्हा उत्पन्न झालो, या गोष्टीचा निर्णय करण्यात किती किती युगे निघून गेली, तरीसुद्धा कोणालाही याचा थांगपत्ता लागलेला नाही. असा हा ईश्वर आहे, असा हा परब्रह्म परमात्मा आहे. त्याचं अवतार कार्य पाहिलंच आपण की धर्मासाठी, धर्माचा स्थापना करण्यासाठी, सज्जनांचं संरक्षण करण्यासाठी, अधर्माचा नाश करण्यासाठी, दैत्यांचा नाश करण्यासाठी तो निर्माण होतो, म्हणजे अवतार घेतो.
आणि रामचंद्राने सुद्धा कशासाठी अवतार घेतला? फक्त सीतेला सोडवून आणणं हा उद्देश नव्हता त्यांचा. तर रावणासारखे महाबलढ्य राक्षस त्या काळात निर्माण झालेले होते, ऋषीमुनींना त्रास देत होते. रावणाने सगळ्या देवांना आपल्या राजवाड्यामध्ये बंदी करून ठेवलेलं होतं. आणि अशा रावणासारख्या भयंकर दैत्याचा नाश करण्यासाठी म्हणून रामचंद्रांचा अवतार झालेला आहे. त्यानंतर अतिशय सुंदर गोष्ट एक त्यांनी सांगितलेली आहे की ह्या ईश्वराला, या परमेश्वराला भक्तांची आवड असते. भक्ताला देवाची जेवढी भक्ती आणि प्रीती असते त्यापेक्षा काकणभर अधिक गोडी देवाला भक्ताची असते. म्हणजे भक्त तर भगवंतावर प्रेम करतोच, पण त्याच्यापेक्षा जास्त भगवंत देवावर प्रेम, हे भगवंत भक्तावर प्रेम करतो असं त्यांनी सांगितलं आहे. पहा त्या प्रभूचे नवल, त्याचे भक्ताविषयी प्रेम विलक्षण आहे, कारण तो सर्व शक्तिमान परमेश्वर पण अर्जुनाच्या सारथ्याचंही काम त्यांनी केलेलं आहे. त्याला काही त्याच्यात कमीपणा वाटलेला नाही आहे आणि त्याला पाठीशी घातलेलं आहे, स्वतः पुढे राहिलेला आहे, सगळे शस्त्र स्वतः झेललेले आहेत आणि आपल्या भक्ताला पाठीमागे सुरक्षित ठेवलेलं आहे. त्यांनी आपल्या दासाला पाठीशी घालून तो स्वतः युद्धाच्या तोंडावर राहिलेला आहे. अशी त्याला भक्तांची आवड आहे. आणि ज्या भक्ताच्या प्रेमाच्या अधीन होऊन निराकार परमात्मा सगुण रूप घेतो, कोणासाठी घेतो तो सगुण रूप? तर आपल्या भक्तांसाठीच घेतो. भगवंत म्हणतात की अर्जुना, तो भक्त, तोच योगी आणि तोच मुक्त, तो जशी काही माझी स्त्री आहे. म्हणजे सर्वात जास्त प्रेम काय कोणावर असतं? आपलं पत्नीवर असतं. पती पत्नींचं नातं हे उच्च मानलेलं आहे. तर ते भगवंत स्वतः म्हणतात की मला भक्त इतका आवडतो, इतका आवडतो की रुक्मिणीपेक्षाही जास्त आवडतो, जणू काही ती माझी पत्नीच आहे असं ते म्हणतात. की इतका भक्त मला आवडतो, माझ्या प्राणापेक्षाही जास्त प्रिय असा मला भक्त आहे, त्याच्यावर माझं प्रेम आहे आणि त्याला ही उपमा देखील कमी पडेल असं भगवंत स्वतः म्हणतात. हे सगळं वर्णन आहे ना, हे सगळं ज्ञानेश्वरीतलं वर्णन आहे. अतिशय गोड आहे ज्ञानेश्वरी. त्यांनी अर्जुनालाच सांगितलं आहे, भगवंताच्या मुखातूनच हे सगळं सांगितलेलं आहे. भक्ताविषयीचं प्रेम, भक्ताविषयीची प्रीती, की ज्याची माझ्या भजनाच्या ठिकाणी आस्था असते तर त्याला मी आपल्या डोक्यावरचा मुकुट करतो. उत्तम भक्तांपुढे मस्तक नम्र करणं, यात मला काही कमीपणा वाटत नाही भगवंत म्हणतात. पण उत्तम भक्ताच्या चरणोदकाला त्रैलोक्य मान देते असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग हा भक्त मोक्षाचा अधिकारी होतो. मोक्षसुद्धा तो म्हणतो उलटं की भक्ताला सुद्धा भगवंताबद्दल एवढं प्रेम असतं की तो म्हणतो, भगवंता मला मोक्ष वगैरे देऊ नको बरं का, मला तुझी सत्संगती दे असं म्हणतात. की पुन्हा पुन्हा मला जन्म दे आणि तुझ्याजवळ तुझी सेवा करायला मिळावी, तुझं प्रादप्रक्षालन करायला मिळावं, तुझ्या संबंधी बोलायला मिळावं, अशासाठी म्हणून मला जन्म दे असं सांगतात. आणि भगवंत म्हणतात की मी कशासाठी, म्हणे मला पण भक्त इतका आवडतो म्हणे की त्याच्या गुणांचे अलंकार आम्ही आमच्या वाचेला घालतो, त्याची टाच आम्ही हृदयावर धरतो. भृगुमुशींनी मारलेली लाथ भगवंतानी भूषण म्हणून मिरवलेली आहे. आणि ते म्हणतात की खरं तर मी अचक्षु आहे. भगवंत कसा आहे? निरवयव, त्याला कुठलेही अवयव नाही, त्याला कान, म्हणजे निर्गुण रूप त्याचं कसं आहे, पण तो सगुणात येतो. म्हणजे त्याला डोळे येतात कशासाठी म्हणे, तर माझ्या भक्ताचं रूप पाहण्यासाठी, म्हणून मी चक्षु धारण करतो. आणि हातामध्ये कमळ घेतलेलं ना भगवंताची चतुर्भुज मूर्ती जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये काय आहे, शंख, चक्र, गदा, पद्म. तर ते पद्म म्हणजे कमळ. तर हे कमळ कशासाठी घेतलं आहे? एकाने विचारलं की भगवंता तुम्ही कमळ का हातात घेतलं आहे? तर म्हणे भक्ताची मला एवढी आवड आहे, एवढी आवड आहे की त्या भक्ताची पूजा करण्यासाठी म्हणून तो कधीतरी शेवटच्या जन्मामध्ये माझ्याकडे येईल ना, हळूहळू हळूहळू त्याची उन्नती होत होत तो माझ्याजवळ येईल, तेव्हा या हातातल्या कमळाने मी त्याची पूजा करेल, म्हणून मी ते कमळ हातात घेतलं आहे. आणि त्या भक्ताला आलिंगन देण्यासाठी म्हणून इतका आतुर झालेला आहे भगवंत, इतका आतुर झालेला आहे की त्याला 2 हात कमी पडतात आणि म्हणून तो चतुर्भुज झालेला आहे. तो म्हणतो की 2 हातांनी मी त्याला आलिंगन देऊन माझं समाधान होत नाही, म्हणून मी चतुर्भुज झालो, 4ही हातांनी मी त्या भक्ताला आलिंगन देऊ इच्छितो. एवढी त्याला भक्ताची आवड आहे असं सांगितलेलं आहे.
आणि जो भक्ताचं चरित्र गातो अशा भक्ताविषयी सुद्धा भगवंताला अतिशय प्रेम आहे.